आज 6 मे सकाळ. कुठे पाऊस होईल पाहूयात. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातमी यूट्यूब चॅनल. मी किरण वाघमोडे. सध्याची सिस्टीम जर पाहिल्या तर रब्बी समुद्राच्या दक्षिण भागात एक चक्राकार स्थिती आहे. बंगालच्या उपसागराच्या दक्षिण पूर्व भागात एक चक्राकार स्थिती आहे आणि एक सिस्टीम श्रीलंकेच्या आसपास विकसित होताना दिसत आहे. महाराष्ट्रात पाहिलं तर उत्तरेकडचे थोडेसे वारे वाहत आहेत. काही ठिकाणी हवेचं जोर क्षेत्र स्थिती मध्य महाराष्ट्राच्या आसपास आणि इकडे विदर्भाच्या आसपासून दक्षिणेकडे विस्तारलेली आहे. त्यामुळे राज्यात काही प्रमाणात पावसाचे वातावरण अनुकूल आहे आणि ही जी श्रीलंकेच्या आसपासची सिस्टीम बनत आहे, या सिस्टीमवरती पुढील काही काळ लक्ष द्यावं लागेल कारण या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र आणि त्यानंतर त्याची तीव्रता वाढत जाण्याची शक्यता काही मॉडेल्स दाखवू लागलेत. जर सध्याची सॅटेलाईट इमेज पाहिली तर राज्यात सकाळ-सकाळी विशेष कुठेही ढगाळ वातावरण नाही. थोडेसे ढग चंद्रपूर, गडचिरोलीच्या भागांमध्ये आहेत किंवा नांदेडच्या सीमावर्ती भागात. पण या भागांमध्ये सुद्धा विशेष काही पावसाची शक्यता सध्या नाही. मात्र येत्या 24 तासातील जर आपण अंदाज पाहिला, तर येत्या 24 तासात भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीच्या एक दुसऱ्या भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता राहील. त्यानंतर नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, बेळगावचे पश्चिमेकडील भाग असू शकतात. त्याला लागून असलेले सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, गोवा हे जे भाग आहेत घाटाच्या आसपास, या ठिकाणी स्थानिक ढगनिमित्ती लक्ष ठेवा. एखाद्या ठिकाणी स्थानिक ढगनिमित्ती होऊन गडगडाट किंवा थोडाफार हलका पाऊस होईल. विशेष व्याप्ती नसेल, एक दुसऱ्या ठिकाणीच ही शक्यता राहील. तसेच स्थानिक ढगनिर्मिती अजून इतर ठिकाणी सुद्धा होऊ शकते. त्यामुळे ढगनिर्मितीवरती लक्ष ठेवा. मराठवाडा विभाग आणि पश्चिम विदर्भाच्या भागांमध्ये विशेष शक्यता जर दिसत नसली तरी सुद्धा लक्ष असावे. कोकणाच्या किनारपट्टीला वातावरण कोरडे राहील. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी Facebook पेजला फॉलो करा. YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.